आपण सांगतो मेहनत तुम्ही सांगितली खूप पण तुम्ही एकदा लाईन आला आणि कमेटी तो होना चाहिए सर आपने फोन किया है 2024 के निर्णय के हिसाब से जो है भिवंडी निजामपुर महानगर पालिका को 100 बसेस मिला और 17 कोटी की निधि आई जिसमें 3 बस खाली बस स्टॉप पे काम चालू है, बस डेपो के काम चालू है, बसेस का नियोजन नहीं है, रूट का नियोजन नहीं है। उसके बाद प्राधिकरण की एक मीटिंग भी नहीं है, उनको हम बस सेवा कैसा दे सकते। मैं आपके माध्यम से कहना चाहूँगा कि मुझे पूरी आपली जो लोग है ना वडपा स्टँडिंग वर्क आहे ना गरजेची साथ मिलके ना एक इन्फॉर्मल गट बनवून जो मागून घेतात काम फॉलो के लिए अच्छा रहेगा ना। बहुत मेहनत करना पड़ा। मी आज सन्मान्य महापौर कल्याण डोंबिवली त्यांच्याशी भेटलो, आयुक्त कल्याण डोंबिवली त्यांची पण भेट झाली। हे शासन निर्णय आहे 2024चा आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा उद्देश काय, आपला जे MMR रिजन आहे म्हणजे जे आपले मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपुर महानगरपालिका अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर हे सगळे महापालिका आणि नगर परिषद तिथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही म्हणजे सुविधाच नाही, तर त्यासाठी एक शासन निर्णय झाला होता आणि त्या शासन निर्णय मध्ये त्यांनी एक SV म्हणजे एक विशेष उद्देश कंपनी ते स्थापित केली होती आणि त्या कंपनीचं नाव आहे कल्याण महानगरपालिका परिवहन महामंडळ। पण हे शासन निर्णय झाला, कंपनी झाली, पण ज्या गतीने हे प्रकल्प पुढे न्यायचं होतं ते झालेलं नाही। फक्त काय झालंय 17 कोटी भिवंडीला आले, टेंडर झाला, बस स्टेशनचं काम चालू झालं, पण बसेस कुठे, रूट्स रॅशनलायझेशन कुठे, त्या पद्धतीने आज आम्ही एक रिव्ह्यू कल्याण डोंबिवलीमध्ये घेतलं आणि याचे डायरेक्टर्स जे आहेत भिवंडी महापालिकाच्या वतीने आहेत आमचे सन्मान्य महापौर आणि आयुक्त। तर मी सन्मान्य महापौरांना आता भेटणार आहे, सन्मान्य महापौरांना पण कल्पना नव्हती की असं प्राधिकरण आहे, काय चाललंय, तर त्यांच्यासाठी एक सादरीकरण ठेवलेलं आहे आणि 28 तारखेला या प्राधिकरणची पहिली ऑफिशियल मीटिंग ठेवलेली आहे। तर या आपला उद्देश आहे की भिवंडी शहराला कसं आपण बस सेवा देऊ शकतो। आमचे जे लोक शांतीनगर मध्ये राहतात किंवा चाविंद्रामध्ये राहतात किंवा नायगाव मध्ये राहतात ते हायवेला कसं येणार, पुढचे जे शहर आहेत ठाणे आहेत बदलापूर आहे किंवा ज्यांना ग्रामीण मध्ये जाऊन काम करायचं, आपले खूप इथे वेअरहाऊसेस आहेत, तर वेअरहाऊस वाले जे आहेत ते प्रायव्हेट सेवा घेतात, तर त्यांना आपली लीज द्यावी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम कसे या याच्यामध्ये करू। मीटिंगचा उद्देश होता की लवकरच कसं आपण हे बसेस भिवंडीला आणू, त्या उद्देशाने मीटिंग रिव्ह्यू सगळं झालेलं आहे। सन्मान्य महापौर महोदयांना पण ब्रीफ आता मी जाऊन करणार आहे आणि या प्रकल्पाला पुढे नेणार।